साई संस्थान पहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील नवनिर्वाचित विजयी सदस्यांचा सत्कार समारंभ साई देवस्थान पहाळ येथे आयोजित केला होता। त्याप्रसंगी जयम म्हात्रे बोलत होते। आजपर्यंत कधीही गव्हाण जिल्हा परिषद मी एका पक्षाच्या हातातून जाऊ दिला नव्हता, पण मी भाजपात पक्षप्रवेश केला आणि यावेळी गव्हाण जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार मिळाला नाही। अपक्ष उमेदवाराला त्यांना पाठिंबा द्यावा लागला। पक्षाच्या चिन्हावर उमेदवार पण उभा करता आला नाही, त्यामुळे ही निवडणूक आम्ही सहज जिंकू शकलो। यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर व रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यांच्या चांजा जेपीच्या बाबतीत तेवढं बोलणार नाही का, तो योग्यच आहे, काम करत असतो नेहमी। पण गव्हाण जेपीमध्ये मी काल सुद्धा असंच हे केलंय का गेली 20 वर्ष मी रामशेठच्या बाहेर होतो आणि तोपर्यंत झेडपी काय मिळून दिली नव्हती। बाकी ते काम त्यांचं मजबूत आहे, सर्व ठिकाणी होतं, पण गव्हाण झेडपी ही मिळाली नव्हती। परंतु आम्ही दोघे एकत्र आल्यावर ती झेडपी आम्ही आमच्या ताब्यात घेतली। विशेष सांगण्याचं काम काय की या झेडपीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार देता नाही आला, ही सर्वात मोठी खंत मला वाटतो। कारण आम्ही शेतकरी कामगार पक्षातून रामशेठ असतील काय सर्व मंडळी आम्ही काम केलेलं आहे, पण इतकी शोकांतिका मी कधी बघितली नव्हती। फक्त आम्ही सांगायचं आमची जेडपी आम्ही आणू, हे करू, अशाच पद्धतीने बोलणारे घरी बसले। आज बघतो मी वाटेल त्या पद्धतीने इथं आमच्यावर टीका केली जाते। पहिले रामशेठ मिळाले होते, आता माझ्यावर टीका केली जाते। असू द्या, मी टीकेला काही घाबरत नाही। टीका ही टीकाच असतो। काम करत असताना टीका हे झाल्याच पाहिजे। निंदकाचे घर असावे घर शेजारी, तसा हिशोब आहे कुठेही गेलो तरी। परंतु मला आज सुद्धा अभिमानाने सांगतो की आमची निकिताताई जेडपीमध्ये इथं निवडून आल्या। दुसरे आमचे वितेश म्हात्रे हे पंचायत समितीने आणि आमची कोळी समाजाची आणि इतका लोक नाव कसं विसरतो, वय झालं वाटतं। जिज्ञासा कोणी जी सरपंच होती आणि आमच्या जितूची मिसेस या उरण मतदारसंघातून जेडपीवर निवडून आल्यात आणि त्यांचा मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा रविशेठला सुद्धा आणि त्याच्यासोबत ज्यांचा सत्कार वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट उरण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।